त्या गावामध्ये 5 जण भाऊ होते आणि हे 5ही जण आणि या 5ही जणांमध्ये द्वेष, मत्सर, संघर्ष, जमीन, जागा, प्रॉपर्टी सातत्याने त्यांच्यामध्ये भांडण तंटा होत असे. आणि त्यामुळे हे 5ही जणांनी वेगवेगळ्या 5 दिशांना घरं बांधलेली. गावामध्ये यांची 5 घरं आणि ही वेगळी घरं 5ही दिशेला यांनी बांधली. आणि असं होता होता मित्रांनो, यांच्यामध्ये कधीच एकसंघ आणि एकसंघतेने ते भाऊ येत नव्हते. असं होता होता काळ पुढे सरकत जातो. काळ कोणासाठी थांबत नसतो मित्रांनो. पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर उन्हाळा, उन्हाळ्यानंतर पावसाळा, हे ऋतुचक्र असंच चालत असतं. आणि हे चालत असताना आणि यांचा प्रवास द्वेष, मत्सर, भांडण, तंटा आणि एकामेकाचा तिरस्कार असं होता होता मित्रांनो, काळ पुढे सरकत जातो. आणि सरकता सरकता यांच्यामधील जो मोठा भाऊ असतो तो एक दिवस निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याला मृत्यू येतो. आणि त्याला मृत्यू झाल्याच्या नंतर मित्रांनो, हे चारी भाऊ त्या भावाच्या घरी एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्याच्या अंतिम संस्कारावरती चर्चा करत असतात. असं असताना गावातील सर्व लोक एकत्र येतात अंतिम संस्कारासाठी आणि सर्वजण अचंबित होतात. कारण मित्रांनो, त्या गावामध्ये त्या सर्व गावातील लोकांनी या 5ही भावांना पाहिलेलं असतं की यांचं वर्तन, त्यांचे विचार आणि यांच्यामधला द्वेष, मत्सर ते अखंड गावांनी पाहिलेलं असतं. आणि हा मोठा भाऊ मृत्यू झाल्याच्या नंतर हे आल्यानंतर गाव अचंबित होतो. आणि दुःखाची गोष्ट असताना सुद्धा सर्व गावाला आनंद होतो. आणि आनंद होण्याचं कारणच असं असतं मित्रांनो, आनंद होण्याचं कारणच आपल्याला समजलं मित्रांनो की ही भावकी एकत्र केव्हा येते. ही भावकी एकत्र केव्हा येते? 5वा जेव्हा खांद्यावर येतो तेव्हा ही भावकी एकत्र येते. आणि खरंच एक सामाजिक संदेश ज्यांनी ह्या गावाला दिला असं काही गावकरी बोलू लागले मित्रांनो. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की सामाजिक संदेश जो या लोकांनी जो दिला आहे, आयुष्यभर मित्रांनो एकामेकाशी द्वेष, मत्सर आणि भांडण तंटा हे लोक करत राहिले. आणि अंतिम क्षणी हे लोक भाऊ 5वा खांद्यावर आला तेव्हा हे चौघ एकत्र आले. सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो असं आहे की भावकी एकत्र केव्हा येते? भावकी एकत्र केव्हा येते? तर 5वा खांद्यावर येतो तेव्हा भावकी एकत्र येते. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की आपण या पृथ्वीवरती आलेलो आहोत हे पावणे म्हणून आलेलो आहोत, काही घेऊन आलेलो नाही. आपला जन्म झाला की आपण येताना काही घेऊन आलो नाही आणि आपण काही घेऊन आलो आहोत मित्रांनो. तिथे आपण माणूस म्हणून सगळं खूप महत्त्वाचं आहे. आपल्यातील द्वेष, आपल्यातील मत्सर हा पण ठेवता कामा नये. जमीन, जागा, प्रॉपर्टी सगळं इथेच राहणार नाही. आपण जाताना जाणार फक्त एवढंच राहणार येते की आपण ज्या मानवासाठी, माणसाने माणसासाठी माणसासारखंच वागावं. ते म्हणून मित्रांनो म्हणतो की या पृथ्वीवरती आपण सर्वजण पाहुणे आलेलो आहोत. आणि हा आपला प्रवास आहे. या प्रवासातून आपण या पृथ्वीला या निसर्गातील सर्व प्राणीमात्रांमध्ये आपण सुद्धा एक प्राणी आहोत. आणि म्हणून मित्रांनो त्या निसर्गातील सर्व प्राणीमात्रांमध्ये कोणीही प्रॉपर्टी जमा करत नाही किंवा कोणीही प्रॉपर्टी ते करत नाही. फक्त हा मानव प्राणी हा स्वतःच्या हव्यासासाठी, स्वतःच्या ईर्षेसाठी आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी या निसर्गाचा समतोल हा माणूस बिघडवतो. आपले नातेसंबंध, आपल्यामधील नात्यांमध्ये द्वेष पसरवतोय आणि पिढ्यानपिढ्या हा द्वेष वाढत जातोय. म्हणून आजच्या सुशिक्षित मुलांनो, सुशिक्षित माणसांनो, आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आपण भावकी, आणि ही भावकी म्हणजे आपण एकसंघ, एका परिवारातील लोक एकात्मतेनं राहिले पाहिजे, एकात्मतेनं चाललं पाहिजे. आणि एकात्मतेनं आपण आपल्या भावकीचा, आपल्या गावाचा आपण विकास करू हेच या माध्यमातून सांगतोय. आणि म्हणून मित्रांनो
असं या उदाहरणावरून एक सांगण्याचं तात्पर्य आहे की भावकी अशा वेळी एकत्र येता कामा नये की मृत्यू झाल्याच्या नंतर भावकी हे प्रत्येक सकारात्मक कार्यासाठी माणसाने माणसाच्या विचारासाठी आणि माणसाच्या प्रगतीसाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र यायला पाहिजे. आणि जे एकत्र येण्यासाठी समता स्वातंत्र्य बंधुत्वाचं जे विचार पुढे घेऊन जातात त्या लोकांबरोबर त्या लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्या लोकांना पाठबळ दिलं पाहिजे. आणि म्हणूनच मित्रांनो या ठिकाणी हेच सांगण्याचा एक उद्दिष्ट आहे की या गोष्टीच्या रूपानं की भावकी एकत्र केव्हा येते की पाचवा जेव्हा खांद्यावर येतो तेव्हा भावकी एकत्र येते. आणि अशी भावकी आपल्यामध्ये होत असेल तर कृपया वाद मत्सर टाळा. पिढ्यानपिढ्या हे मत्सराचं बीज रुजता कामा नये. ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तो थांबवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्वजण माणूस म्हणून आहोत. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे आणि हीच खरी मानवता आहे मित्रांनो. म्हणूनच या माध्यमातून मी माझे विचार व्यक्त करतो तुमच्याशी. आणि मित्रांनो आपण समजून घ्या